नमस्कार, मी देवेंद्र मधुकर सूर्यवंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये। पोखरा 2.0 हे कधीपासून सुरू होईल? बऱ्याच दिवसापासून त्याचे वेगवेगळे जिरा निघत होते, मार्गदर्शक सूचना निघत होत्या आणि बऱ्याच जणांना उत्सुकता होती ही योजना ती सुरू कधी होते। तर फायनली ही योजना सुरू झालेली आहे। हिला प्रशासकीय मान्यता आधीच मिळालेली होती, परंतु 28/10/2025 रोजी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री तसेच माननीय कृषी मंत्री यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे। या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी तसेच भूमी शेतकऱ्यांसाठी डीबीटी पोर्टल ही सुविधा एक सुरू करण्यात आलेली आहे। तिचं लॉन्चिंग हे 28 ऑक्टोबर रोजीच झालेलं आहे। आता सध्या तरी योजनेचा हा पहिला टप्पा आहे। या पहिल्या टप्प्याअंतर्गत फक्त शेतकरी तसेच भूमिहीन शेतकरी यांनाच अर्ज करण्याची सुविधा आहे। शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठीचे अर्ज घेण्याची सुरुवात अजून झालेली नाही। त्याचा दुसऱ्या टप्प्यामध्ये कदाचित ते सुरू करतील, त्यासाठी अजून काही कालावधी लागेल, त्यासाठी आपल्याला अजून थोडं थांबावं लागणार आहे। परंतु शेतकऱ्यांसाठी या योजनेअंतर्गत कुठल्या प्रकल्पांसाठी अर्ज करता येईल, त्याच्या मार्गदर्शक सूचना काय आहेत, किती अनुदान मिळेल, त्याचं सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने असतील ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। तर मग चला सुरू करूया। या योजनेत अर्ज करण्यासाठी जे वैयक्तिक शेतकरी किंवा भूमिहीन शेतकऱ्यांसाठी अर्ज करण्यासाठी जे डीबीटी पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे त्याची लिंक तुम्हाला या स्क्रीनवर दिसत असेल। त्याच पद्धतीने डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही देखील लिंक शेअर केलेली आहे। तुम्ही तेथून त्या लिंकवर जाऊन तुम्ही स्वतः तो अर्ज करू शकता किंवा तो अर्ज करण्यासाठी त्याच्यासाठी आवश्यक डीपीआर प्रोजेक्ट रिपोर्ट वगैरे बनवण्यासाठी आमच्या व्यावसायिक सेवा सुद्धा आपण घेऊ शकता किंवा तुम्ही स्वतः सुद्धा तो अर्ज करू शकता। या दोन्ही गोष्टी आपल्यासाठी उपलब्ध आहे। तसेच डीबीटी पोर्टल बाबत माहिती देण्यासाठीची एक माहिती पुस्तिका सुद्धा त्यांनी प्रकाशित केलेली आहे। त्याची लिंक सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। अति बेसिक सोप्या गोष्टी आहेत त्या भरून सुद्धा तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करू शकता। त्यासाठी मोठं काही रॉकेट सायन्स नाहीये, अगदी सहज पद्धतीने जमू शकतं। त्याच पद्धतीने या योजनेअंतर्गत शेतकरी किंवा भूमिहीन शेतकरी कुठल्या गोष्टींसाठी अर्ज करू शकतात त्याबाबत आपण माहिती घेऊया। तर त्यामध्ये आहे हरितगृह, शेडनेट, लागवड साहित्य, फळबाग लागवड, सूक्ष्म सिंचन, शेळीपालन, शेततळे अस्तरीकरण, वैयक्तिक शेततळे, वृक्ष लागवड, विहीर पुनर्भरण, रेशीम उद्योग, बांबू लागवड, फळबाग लागवड, पाणी उपसा साधने, पंप, संच व पाईप, गोड्या पाण्यातील मत्स्यपालन, गांडूळ खत व नापेड कंपोस्ट उत्पादन युनिट या 14 प्रकल्पांसाठी किंवा 14 गोष्टींसाठी शेतकरी या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात। त्यासाठी अनुदान किती असेल, काय असेल याबाबत त्यांनी प्रत्येक प्रकल्पाबाबत त्या पोर्टलवर काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत। तुम्ही त्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मधून सुद्धा डाउनलोड करू शकतात किंवा आम्ही एक लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही त्या सर्व मार्गदर्शक सूचना डाउनलोड करून त्या अंतर्गत किती अनुदान मिळणार आहे, किती प्रकल्पाची किंमत असणार आहे, या सगळ्या गोष्टीची माहिती त्या अंतर्गत दिलेली आहे। तसेच आपण या योजनेअंतर्गत अर्ज केल्यानंतर त्याची पुढची प्रक्रिया कशा पद्धतीने असेल ती सुद्धा आपण समजून घेऊया। याबाबत सुद्धा त्यांनी काही मार्गदर्शक पुस्तिका त्यांनी प्रकाशित केलेली आहे, त्या अंतर्गत माहिती दिली आहे। तिथूनच आपण याची पुढची प्रक्रिया कशी राबवली जाणार आहे ते समजून घेऊया। त्यामध्ये आहे आपण आपला अर्ज केल्यानंतर त्या अर्जाची पडताळणी केली जाईल, तसेच ग्राम कृषी विकास समिती मार्फत प्राथमिक स्वरूपामध्ये त्याची मंजुरी दिली जाईल। त्यानंतर सहाय्यक कृषी अधिकारी आपल्या जागेची पूर्वस्थ तपासणी करतील, त्याची पाहणी करते आणि तालुका कृषी अधिकारी किंवा उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याकडून पूर्वसंमती आपल्याला प्रदान करण्यात येईल। ही पूर्वसंमती मिळाल्यानंतर आपल्याला प्रकल्पाची उभारणी करायची आहे। हो, याच्यानंतर आपल्याला प्रकल्पाची उभारणी करायची आहे। बँकेचं कर्ज किंवा आपल्या स्वइच्छातून याची आधी पूर्ण उभारणी होईल, त्यानंतर आपल्याला अनुदानासाठी अर्ज करायचा आहे। यासाठी आपण पुढच्या टप्प्यामध्ये या घटकासाठी आपल्या प्रकल्पाची उभारणी झाल्यानंतर आपण अनुदान मागणीसाठी अर्ज करणार आहोत। त्यानंतर सहाय्यक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी किंवा उपविभागीय कृषी अधिकारी यांच्यापैकी कोणीही एक जण आपल्या जागेवर मोक्का तपासणीसाठी येणार आहे। म्हणजे आपण जो काही प्रकल्प उभारला आहे त्याचं वास्तविक कशा पद्धतीने उभारणी केलेली आहे या सगळ्या गोष्टी ते चेक करतील। त्यानंतर आपला प्रस्ताव ते पुढे पाठवतील। त्यानंतर लेखा परीक्षक वित्तीय तपासणी त्याची केली जाईल। लेखा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अनुदान वितरणासंदर्भात त्याला मान्यता देण्यात येईल, जी मान्यता उपविभागीय कृषी अधिकारी तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे देऊ शकतात। त्यानंतर अनुदान देण्यासाठी शिफारस देण्यात येईल आणि आपल्याला अनुदान मिळेल। साधारणतः या पद्धतीने या योजनेची अर्ज केल्यानंतरची पुढची प्रक्रिया असणार आहे। या योजनेत जर तुम्हाला अर्ज करायचा असेल किंवा यासाठी तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून घ्यायचा असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या या व्हॉट्सअप नंबरवर आम्हाला मेसेज करू शकता। त्या अंतर्गत तुम्हाला मी जे तुम्हाला आधी सांगितले कुठले प्रकल्प या अंतर्गत करता येऊ शकतात, त्यासाठी तुम्हाला कुठला प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून हवा आहे किंवा काय स्पेसिफिक माहिती आहे त्याचे तुम्ही व्हॉट्सअपने मेसेज करा। माझी विनंती आहे की फक्त व्हॉट्सअपने मेसेज करा, आमच्याकडून तुम्हाला त्याबाबत सविस्तर माहिती देण्यात येईल। कृपया कॉल करू नका, त्यांच्या नंबरवर बऱ्याच वेळेस कॉल येत असतात, तेव्हा सगळी माहिती फोनवर देणं शक्य होत नाही। आपण व्हॉट्सअपने मेसेज करा, आमच्याकडून तुम्हाला नक्कीच उत्तर मिळेल। आपण त्याची बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होतो ती पोखरा योजना फायनली सुरू झालेली आहे। शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी अजून थोडा वेळ थांबावं लागणार आहे। ही जरी परिस्थिती असेल तरी थोड्या दिवसात त्याच्या अंतर्गत सुद्धा ऍप्लिकेशन सुरू होतीलच।
ते सुरू झाल्यानंतर मी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून तो विषय नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवेल. तरी आज तुर्तास एवढंच. आजच्या व्हिडिओ माहिती तुम्हाला आवडली असल्यास, उपयुक्त वाटली असल्यास या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा पोखरा योजना सुरू झाली आहे याबाबत माहिती होईल. आणि अशाच पद्धतीने उद्योग व्यवसाय संदर्भात माहिती घेण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा. बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून आम्ही कुठलीही माहिती अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद.